सांगलीतील एलपीजी गॅस पंप बंद, रिक्षा संघटना संतप्त. पंप तात्काळ सुरू न झाल्यास गुरुवारी आंदोलन. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धजन्य स्थितीमुळे सांगली शहरातील प्रवासी ऑटो रिक्षांना एलपीजी इंधन सेवा पुरवणारे गॅस पंप, सांगली शहरात असलेल्या विजयनगर चौकातील नायरा गॅस पंप आणि सांगलीवाडी येथील पठाण गॅस पंप बंद आहे. मंगळवार बाजार येथील गो गॅस पंप सुरू होता, परंतु तो देखील गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे. महापालिका क्षेत्रातील सुमारे 4000 रिक्षा ठप्प झाल्या आहेत. गॅस पुरवठा तात्काळ सुरू करावा, अन्यथा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी दिला आहे. रामभाऊ पाटील यांनी म्हटलं आहे की सांगली, मिरज आणि कोपड शहरातील सुमारे 3500 ते 4000 रिक्षा इंधनावर चालतात. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडून वेळोवेळी पेट्रोल, डिझेल, गॅसचा मुबलक साठा असल्याचे सांगितले जात आहे, परंतु सांगली शहरातच परिस्थिती अशी का आहे, गॅस पंप का बंद आहेत, याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.